राज्यामध्ये मागील 24 तासात मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटलेला आहे। पुढील 24 तासामध्ये कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस होण्याची अधिक शक्यता असणार आहे, या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसंच येणाऱ्या 2 मे पर्यंत राज्यामध्ये सरासरीच्या तुलनेत तापमान कसे असणार आहेत आणि पावसाची स्थिती नेमकी काय असणार आहे, या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तात्पुरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा। जर आपण हवामान प्रणालीला सांगितलं तुम्हाला तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे असमच्या भागावर बनलेला आहे, एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये सध्या सक्रिय आहे, एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे पंजाब आणि पाकिस्तानला साठलेल्या भागामध्ये बनलेला आहे, एक ट्रफ बनलेली आहे इकडे तमिळनाडू रायलसीमा होत हे डिस्कंटिन्युअस मॅनरमध्ये ते ट्रफ बनलेली आहे। आपण पाहू शकता सकाळपासून तुरळक ठिकाणी दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे, तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत सध्याच्या काळामध्ये जेव्हा मी हे व्हिडिओ बनवत आहे आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे। मागील 24 तासात पुणेसह उपनगरच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे। सोलापूर, सांगली, साताराच्या भागातील तुरळक ठिकाणी इकडे कोल्हापूरच्या भागातील आपल्याला मागील 24 तासात पाऊस पाहायला भेटलेला आहे। मागील 24 तासात विदर्भात तापमान वाढलेले आहे, 2 ते 3 डिग्री विदर्भातील अधिकांश भागामध्ये तापमान आपल्याला पाहायला भेटलेले आहे। तापमानात वाढ दिसलेली आहे आणि अधिकांश भागामध्ये उष्णतेची लाट आता आपल्या राज्यामध्ये वाढत चाललेली आहे। जर आपण 18 एप्रिल पर्यंतचे पावसाचे आकडे बघितले तर आपल्याला विदर्भात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस पाहायला भेटत आहे। एप्रिल महिन्यात जितका पाऊस पडते त्यापैकी जास्त पाऊस विदर्भाच्या भागामध्ये पडलेला आहे। विदर्भामध्ये यावर्षी एप्रिल महिन्यात जास्त पाऊस पाहायला भेटलेला आहे। तसंच इकडे मराठवाड्यामध्ये 10.3% पाऊस म्हणजे नॉर्मल पाऊस झालेला आहे। तसंच मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये एप्रिल महिन्यात 18 एप्रिलपर्यंत कमी पाऊस पाहायला भेटलेला आहे। जर आपण येणाऱ्या दिवसावर जर बघितलं तर 18 तारखेपासून 25 तारखेच्या मध्यात आपल्याला दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये काहीशी पावसाची स्थिती पाहायला भेटू शकते। तसंच 25 तारखेपासून 2 मेच्या मध्यात आपल्या राज्यामध्ये जास्त काही पावसाची स्थिती पाहायला भेटू शकत नाही, अशी इथे आपल्याला परिस्थिती बनताना दिसत आहे। तसंच आपण जर तापमान संदर्भात तुम्हाला माहिती सांगितली तर मॅक्सिमम टेम्परेचर्स इकडे जर आपण 19 तारखेपासून 25 एप्रिलच्या मध्यात बघितलं तर आपण आपल्या राज्यामध्ये पाहू शकता तापमान सरासरीच्या तुलनेत आपल्याला 38 ते 40, 41, कुठे 42, 43 डिग्रीच्या मध्यात पाहायला भेटू शकतात। तसंच आपण जर बघितलं 26 एप्रिलपासून 2 मेच्या मध्यातली स्थिती तर 26 एप्रिलपासून 2 मेच्या मध्यात आपल्या राज्यामध्ये खास करून विदर्भाच्या भागामध्ये 42 ते 41 डिग्रीच्या मध्यात तापमान राहण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे। जर आपण उष्णतेची लाटबद्दल तुम्हाला भारतामध्ये सांगितलं तर भारतामध्ये उष्णतेची लाट इकडे ओडिशा आणि त्याचा साठलेला वेस्ट बेंगॉलचा जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला जबरदस्त पाहायला भेटू शकते। राज्यामध्ये सध्या आपल्याला उष्णतेची लाट येणाऱ्या 19 तारखेपासून 25 तारखेच्या मध्यात पाहायला भेटू शकत नाही, अशी परिस्थिती सध्या येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते। तसंच 26 तारखेपासून 2 तारखेच्या मध्यात उष्णतेची लाट इकडे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये सक्रिय राहण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे। पुढील 24 तासासाठी फोरकास्ट असणार आहे। पुढील 24 तासात कोल्हापूर, सातारा, सांगलीच्या आसपास तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे। पुणेसह नाशिक, नंदुरबार, धुळेच्या आसपास काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होऊ शकते। मुंबई उपनगरमध्येही काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता इथून दिसत आहे। तसंच इकडे चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे। या व्यतिरिक्त नांदेडच्या आसपासही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी स्थानिक पातळीवर जर ढग तयार झाले तर होणार आहे, अन्यथा कोरडे वातावरण पाहायला भेटणार आहे। येणाऱ्या 48 तासाबद्दल जर मी तुम्हाला माहिती दिली तर 48 तासामध्ये दक्षिण विदर्भामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे आणि इकडे पुणेचा उपनगर, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। तसंच इकडे नाशिक, नंदुरबार, धुळे या भागातील काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। तसंच आपण येणाऱ्या 21 तारखेबद्दल तुम्हाला सांगितलं तर 21 तारखेला इकडे राज्यामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे। 21 तारखेला उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे।
जर आज दिवसभराचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जर मी तुम्हाला सांगितलं तर आज दिवसभरात इकडे सोलापूर, तसंच सांगली, इकडे सातारा, पुणेसह अहमदनगर, तसंच नाशिक, धुळे, नंदुरबार, इकडे ठाणे, मुंबईसह उपनगर त्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत 1-2 तालुक्यांमध्ये या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि साताऱ्याच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच इकडे लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी या भागामध्येही पाहायला आपल्याला भेटू शकतात. काही काही ठिकाणी किमान 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वादळी वाऱ्या वाहनासोबत हा पाऊस आपल्याला या भागात पाहायला भेटू शकते. काही वेळासाठी अशी स्थिती या भागामध्ये निर्माण होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. तर सध्याच्या अपडेटमध्ये या व्हिडिओमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.